नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी निघालो कोल्हापूर इथल्या नरसोबाच्या वाडीला। रात्रीचा प्रवास आहे आणि मी आज बसनी प्रवास करणार आहे। रात्रीचे साधारण 11:30 वाजले आणि मुंबईच्या हायवेवरचा हा ट्रॅफिक पहा। या बसने प्रवास करणार आहे। बस थोडा वेळ थांबली आहे, म्हटलं तोपर्यंत पाय मोकळे करून घेऊया। रात्रीचा 1 वाजला होता, तर इथे पूर्ण जाग आहे। या हॉटेलचं नाव उडुपी टू मुंबई। साधारण 4:30 वाजता पुन्हा एकदा पाय मोकळे करायला खाली उतरलो। ही इथे छोटीशी एक टपरी आहे, तिथे चहा घेतला आणि मग पुन्हा एकदा प्रवास सुरू केला। पूर्व दिशेला उजाडलंय, सूर्योदयाची वेळ होत आली आहे। उगवत्या सूर्याचं पहिलं दर्शन घेतलं बसमधूनच। सूर्योदय होता होता बस पेठ नाक्यापर्यंत पोहोचली। इथे पुन्हा एकदा चहा वगैरे घेऊन पुढच्या प्रवासाला मी निघालो। स्वच्छ वातावरणामुळे सूर्य छान दिसत होता। आता छान सूर्यदर्शन झालंय। विस्तीर्ण मैदानात ऊसाची शेती दिसते। पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावरही ट्रॅफिक कमी होता, त्यामुळे आम्ही लवकर पोहोचू असं वाटतंय। हळूहळू सूर्य वर येताना दिसतोय आणि रस्त्यावरचा ट्रॅफिकही सुरू होतोय। सहलीमध्ये आमचा छान ग्रुप जमला होता। इथे मी पहिला मुक्काम केला। गरम पाण्याची व्यवस्था असल्यामुळे लगेच आंघोळ करून देवळाकडे जायचंय। गॅलरीतून ही अशी पंचगंगा नदी दिसते। नरसोबाची वाडी ही पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी या दोघांचा मिलाप होतो, तिथे बसलेलं एक छोटंसं देऊळ आहे। हा गावातला मुख्य चौक। इतर गावाप्रमाणे सर्व दुकानं वगैरे आहेत। आज पौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळे वाटेत मला एक पालखी दिसली। हा नरसोबाच्या वाडी देवळाकडे जाण्याचा मुख्य मार्ग आहे। पुढे देवस्थानाचा भाग सुरू होतोय। मार्गावर दोन्ही बाजूला प्रसादाची आणि मिठाईची दुकानं आहेत। ही सहल सूर्यकांत पेळणकर यांनी अरेंज केली होती। भाविकांची प्रचंड गर्दी आहे, त्यातूनच मार्ग काढत काढत आम्ही पुढे चाललो। इतक्या गर्दीत दर्शन नीट होईल का ही शंका होतीच। शेजारी कृष्णा नदी आहे, हा त्या नदीकडे जाणारा चिंचोळा मार्ग। या नदीच्या काठावरच देऊळ आहे। मी जरा पुढे जाऊन बघतो।
नदी बघून जाऊया. ही कृष्णा नदी. आणि ते समोर उजवीकडे दिसते तो देवळाचा भाग आहे. नदीतून देऊळ हे असं दिसतंय. कृष्णा नदी अतिशय संथ वाहते. इथे प्रसादाचं कंदी पेढे तयार करायचं काम चालू होतं. अतिशय फ्रेश असा प्रसाद आहे. ही श्री दत्तांची मूर्ती. इथे एक सभा मंडप आहे. इथे भजन कीर्तन वगैरे कार्यक्रम होतात. या ठिकाणी उदबत्ती पेटवण्याचा कार्यक्रम होतो. या उदबत्तीची राख लोक उदी म्हणून श्रद्धेने घेऊन जातात. आज पौर्णिमा असल्याने देवळात प्रचंड गर्दी आहे. आणि इतर देवळात असतं तसंच आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग करायला पूर्णपणे बंदी आहे. हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. तोपर्यंत नमस्कार.